लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानी प्रकरणामध्ये भिवंडी न्यायालयामधील सुनावणीला लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उपस्थित राहतील। 2014च्या सार्वत्रिक निवडणूक काळामध्ये भिवंडी तालुक्यातील सोनाडेमध्ये राहुल गांधींनी प्रचार केला होता आणि यावेळेला सभेदरम्यान राहुल गांधींनी भाषणामध्ये महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं विधान केलं होतं। त्या विरोधात आरएसएसचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी दिलेले जामीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झाले। त्यामुळे आता न्यायालयामध्ये नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहे। यासाठी राहुल गांधी आज न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नवा जामीनदार आता राहुल गांधी नेमणार आहेत अशी माहिती मिळते आणि त्यासाठी ते आज भिवंडी कोर्टामध्ये सुद्धा येणार आहेत। नक्कीच आपण जर बघितलं तर 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राहुल गांधी यांनी आरएसएस संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्याचमुळे राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला जो आहे भिवंडी न्यायालयामध्ये राजेश कुंटे नावाच्या एका आरएसएसच्या पदाधिकाऱ्याने दाखल केला होता आणि ती केस जी आहे ती गेल्या काही दिवसापासून सुरू आहे। याच्यामध्ये राहुल गांधीच्या वतीनं जे जामीनदार म्हणून देण्यात आले होते, जे माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, तर त्यांचं गेल्याच वर्षी निधन झाल्यामुळं पुन्हा राहुल गांधी यांना नवीन जामीनदार द्यावा लागणार आहे आणि त्याच प्रक्रियेसाठी आज राहुल गांधी भिवंडीच्या न्यायालयात येण्याची शक्यता आहे। त्यामुळं आता नवीन जामीनदार कोण असेल, कोणाला या ठिकाणी नवीन जामीनदार म्हणून राहुल गांधी उभा करतात हे पाहावं लागणार आहे, कारण का या नावाची जी गुप्तता आहे ती ठेवण्यात आलेली आहे सुरक्षेच्या कारणास्तव, असं काँग्रेसकडून सांगितलं जात आहे। परंतु आज राहुल गांधी या ठिकाणी उपस्थित राहून आपला कोणता जामीनदार, कोणत्या व्यक्तीला जामीनदार म्हणून उभं करणार हे पाहावं लागणार आहे। त्याच वेळेला दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड आहे, भिवंडी महानगरपालिकेमध्ये जो भाजपाचा बंडखोर नारायण चौधरी यांनी बंडखोरी केली आणि महापौर पदाची निवडणूक लढवली आणि त्यावेळेला त्यांना काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळं काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचे बंडखोर जे महापौर आणि उपमहापौर झाले त्या संदर्भात या ठिकाणी राहुल गांधी काय बोलतात का हे पाहावं लागणार आहे। या संपूर्ण सुनावणीच्या नंतर राहुल गांधी काही पदाधिकाऱ्यांची भेट घेतात का, काही नेत्यांना भेटतात का, त्यांचा पुढील दौऱ्याबाबत ही गुप्तता ठेवण्यात आलेली आहे। परंतु आजच्या राहुल गांधींच्या भिवंडीच्या दौऱ्यामुळं या संपूर्ण प्रकरणात ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि यातली सगळ्यात महत्त्वाची जी उत्सुकता लागलेली आहे की राहुल गांधी आता आपला जामीनदार म्हणून कोणाला देणार आणि त्यानंतर न्यायालय पुढची जी प्रोसिजर आहे ती कशा पद्धतीने करणार हे पाहावं लागणार आहे। कारण का राहुल गांधीचे वकील जे आहेत नारायण अय्यर हे सुद्धा याबाबतचा जो आपला प्रतिज्ञापत्र आहे जे आहे ते वकील म्हणून ते कोर्टात सादर करतील आणि त्यानंतर न्यायालय पुढची तारीख देतं का या प्रकरणासंदर्भात नक्कीच गोविंद, त्यामुळे आता काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। असल्यामुळे स्वाभाविक स्वरूपामध्ये आम्ही त्यांच्या स्वागताकरता या ठिकाणी खडे आहोत। टार्गेट करत आहे राहुल गांधी लोकसभेमध्ये असेल किंवा लोकशाहीच्या अनुषंगानं ते बोलत असताना लोकशाही विरोधी लोकांना त्यांची सत्य भाषाही रुजत नाही आहे। सभी कांग्रेस के वरिष्ठ नेता